शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. ताई, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा आहे, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? कारण तशा पद्धतीची वक्तव्य जी आहे ती दोन्ही बाजूने होतात आहे. आदित्य ठाकरे यावरती बोलतात आहे, आता अमित ठाकरेही बोलतात आहे. काय नेमकं अडलंय कुठे? नाही, मला असं वाटतं की मी जसं अमित ठाकरे म्हणाले, मी त्याचीच पुनरावृत्ती करेन. अमित ठाकरे तरी एका पक्षप्रमुखांचे चिरंजीव आहेत. मी तर सामान्य कार्यकर्ते आहे. परंतु एक नक्की आहे, की त्या मुलाखतीमध्ये जसेही राजसाहेब म्हणाले, की माझ्या इगोपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्याच्या अगदी काही मिनिटांच्या अंतरावर सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलं, की होय, मी सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे. मग आमच्या राऊत साहेबांनी भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून फोटो प्रसारित झाले. अनिल परब साहेब म्हणाले, आमच्याकडून हिरवा झेंडा आहे. मी म्हणते की होय, वन लाईन कमांड, इफ पार्टी ऑर्डर केडर शुड ओबे इट, आम्ही ते मान्य करायला तयार आहोत. त्यामुळे दोघ्या भावांमध्ये इतकंही अंतर नाहीये की दोघा भावांना कुणा तिसऱ्या मध्यस्थाची गरज पडेल. मला वाटतं की दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, मोबाईल आहेत. दोघं राजकारणाच्या व्यतिरिक्त जेव्हा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्रित येतात, भेटतात, बोलतात, छान एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा करतात. त्यामुळे दोघं एकमेकांना ते कधी एकमेकांना फोन करू शकतात. त्यांनी एकमेकांना फोन करण्याची आम्ही वाट बघतोय बस. दोन्ही बाजूची नेते मंडळी माध्यमामध्ये वक्तव्य करतात आहे, पण पुढाकार घेताना कोणी दिसत नाही. नाही, पुढाकार, मी तेच म्हटलं की दोन भावांमध्ये इतकं अंतर नाहीये की कुणी तिसऱ्याने मध्यस्थी करावी. त्यामुळे दोन भावांनी ते ठरवायचं आहे की होय, आपल्याला पहल करायची आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्यावर आम्ही 20 पावलं पुढे आलो. आम्ही 20 पावलं पुढे आलो. आमची आता एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, त्याच्या पुढे नाही येत आहात ओके, पण आहात तिथे तरी थांबा, मागे जाऊ नका. युती झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? व्हायला काय हरकत आहे? भाजपासारख्या कपटी पाताळ यंत्री लोकांच्या सोबत लढण्यासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी जर एकत्र यायचं असेल आणि महाराष्ट्र हित हेच अल्टिमेट गोल असेल, तर मला वाटतं आलं पाहिजे. तर एक दुसरा प्रश्न असा होता की आपल्या पक्षातून शिंदे गटाकडे बरीच नेते मंडळी जातात आहे, माजी नगरसेवक जातात आहे, इतर देखील जातात आहे. आता एक नवी बातमी समोर आलेली आहे की तुमचे काही खासदार आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहे, 5 खासदार. नाही, याच्यावर आधीही बोलणी झाली होती. कुठे जेवायला गेले, हे झालं, ते झालं. मला वाटतं की या सगळ्या चर्चांना काही अर्थ उरत नाही. काल आमच्याकडे बैठक होती आणि कालच्या बैठकीत आमचे जवळपास 3-4 खासदार इथेच उपस्थित होते. अनिलभाऊ देसाई होते, आमचे नागेश पाटील आष्टीकर होते, सगळे खासदार होते. त्यामुळे त्या चर्चांना काही अर्थ नाही. राहिला प्रश्न, काही लोक जातात वगैरे, मला वाटतं संघर्ष सगळ्यांनाच जमेल असं नाही. काहींचे प्रॉब्लेम असतात. एक तर नगरसेवकांच्या फंडिंगचा प्रॉब्लेम आहे. आपण बघितलं असेल, नितेश राणे जाहीरपणे सांगतात की आमच्याकडे आलात तरच फंड देऊ, नाही तर देणार नाही. तर खरं तर लोकशाहीत असा पक्षपातीपणा चालत नाही. आता पॉलिटिकल सर्व्हाइव्हनेस सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे ज्यांना निधीची फार नितांत गरज आहे किंवा भीती वाटते की निधी नसेल तर काय, तर अशी लोक पक्षांतर करतात. किंवा आता समजा सुधाकर बडगुजर सारखी माणसं आहेत की सलीम कुत्ताची केस रिओपन होते की काय, किंवा ज्याचे त्याचे प्रत्येकाचे काही म्हणजे म्हणतात ना, प्रत्येकाचं एक वेगळ्या अर्थाने घोंगडं अडकलेलं आहे, जो तो आपलं घोंगडं सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. शुभेच्छा द्या त्यांना. काही काही दिवसापूर्वीच तुम्ही राज्यपालांची महिलांच्या प्रश्नावरती भेट घेतली, खास करून पुण्यातलं वैष्णवी आगवण्यांचं प्रकरण. आता जालिंदर सुपेकर जे आहेत या प्रकरणाशी संबंधित, त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलेले आहेत. राजू शेट्टींनी आज एक वेगळे आरोप केले. जालिंदर सुपेकर यांच्या संबंधाने सगळ्यात पहिल्यांदा मी तेव्हाही म्हटलं होतं की निलेश चव्हाणला ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर त्याला शस्त्र परवाना देण्याचं रेकमेंडेशनवर जी सही होती ती जालिंदर सुपेकरांची होती. सुपेकरांची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त आहे. माझ्या सातत्याने त्या बोलण्यानंतर जालिंदर सुपेकर यांचं डिमोशनही झालं. पण मला नव्या लिंक्स जेव्हा समोर आल्या तेव्हा ते आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत आणि मी त्यांना मांडलेलं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या लिंक्स जुळतात. कारण हगवणे ज्या थार गाडीतनं फरार झाले होते, ती थार गाडी चोंदेंची होती. चोंदेंच्या दोन्ही सुनांची डोमेस्टिक व्हायलन्सची जी FIR होती ती खडक पोलीस स्टेशनला होती. खडक पोलीस स्टेशनचे PI शशिकांत चव्हाण आहेत. शशिकांत चव्हाणांची सख्खी बहीण ही सुपेकरांची बायको आहे. आता मला प्रश्न पडलाय की शशिकांत चव्हाण तर साधारण PI माणूस आहे. PI ला असा किती पगार असतो? PI कडे एवढी मालमत्ता आली कुठून?
जवळपास 12 ते 13 ठिकाणी शशिकांत चव्हाणांच्या साईट्स चालू आहेत. 180 फ्लॅट्सचे टॉवर आहेत. एका फ्लॅटची किंमत 2.5 कोटी रुपयाची आहे. एवढी संपत्ती आली कशी? काय लिंक आहे याची? ही संपत्ती शशिकांत चव्हाणची आहे की सुपेकरची आहे की दोघांची आहे? मग दोघांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. बरं, एवढे जर संपत्ती धारक आणि एवढे ताकदवर हात जर हगवण्यांशी मिळते जुळते असतील तर हगवणे वैष्णवीला न्याय कसा काय मिळणार? सो आम्हाला वैष्णवीच्या न्यायाशी जास्त घेणं देणं आहे. त्यामुळे वैष्णवीला न्याय देताना जर हे सगळे हात त्यांना प्रभावित करणारे असतील किंवा या हातांमुळे जर वैष्णवी केसवर अन्याय होत असेल तर हे हात रोखले पाहिजेत. या न्यायाने मी ते इन्व्हेस्टिगेशन करायला घेतलं होतं. माझ्या निदर्शनास आलेली जी माहिती आहे ती माहिती मी राज्यपाल महोदयांकडे दिली. यात शशिकांत चव्हाणवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्याच्या FIR मी दिलेले आहेत. ज्या FIRsमध्ये 307चा गुन्हा आहे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे, फसवीचा गुन्हा आहे. विशेष म्हणजे तो जमानतीवर बाहेर आहे आणि तरी त्या माणसाचं प्रमोशन झालंय, हे वाईट आहे. सो त्याची चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. ठीक, धन्यवाद ताई ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.